कोवाड इथं शिवजयंतीनिमित्त पारंपरिक कुस्ती स्पर्धांचा थरार, 35हून अधिक कुस्त्या, मानाच्या कुस्त्यात दमदार लढती, मान्यवरांच्या उपस्थितीत आखाड्याचं पूजन, ग्रामीण क्रीडेला चालना। चंदगड तालुक्यातील कोवाड येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित पारंपरिक कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या। गावातील आखाड्यात रंगलेल्या स्पर्धेत लहान मोठ्या तब्बल 35 कुस्त्या पार पडल्या, तर मानाच्या कुस्त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले। स्पर्धेतील पहिल्या मानाच्या कुस्तीत कुमार पाटील जखमी झाल्याने प्रकाश इंगळगी विजयी ठरला। दुसऱ्या मानाच्या कुस्तीत अभिषेक कापडे जखमी झाल्याने पार्थ पाटील विजयी झाला। तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत निलेश हिरुगडे पाटीलने रोहित चव्हाणवर गुणांच्या आधारे मात केली, तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत ओमकार पाटीलने विनायक एल्लूरला पराभूत करत आपली ताकद सिद्ध केली। या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, विष्णू जोशीलकर तसेच जिल्हा परिषद सदस्या मानसी भोगन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत ग्रामीण क्रीडा परंपरा जपण्याचे आवाहन केले। स्पर्धेपूर्वी आखाड्याचे पूजन शंकर पाटील, कल्लाप्पा चोपडे, नारायण वांद्रे आणि देवजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कल्लाप्पा भोगन, शंकर मनवाडकर, पंचायत समिती सदस्या चंद्रभागा कुंभार, काशीनाथ काबळे, तानाजी आडाव, MN पाटील, राहुल कांबळे आदी उपस्थित होते। स्पर्धेचे पंच म्हणून गणपती भानुसे, शंकर पाटील, तानाजी आडाव, देवजी पाटील, कल्लाप्पा चोपडे, कृष्णा पाटील आणि लक्ष्मण भिंगुर्डे यांनी जबाबदारी पार पाडली। निवेदन कृष्णांत चौगुले यांनी केले, तर हलगी वादक हनुमंत घुले यांनी वातावरणात रंगत आणली। शेवटी MN पाटील यांनी आभार मानले। या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना चालना मिळत असून तरुण पिढीत खेळाविषयीची आवड आणि स्पर्धात्मकता वाढीस लागल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।